अकोल्याच्या उगवा गावामध्ये दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड. नळाला महिन्यामधून एकदाच पाणी येत असल्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ. पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणामध्ये नवी खळबळ. ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, फडणवीसांची प्रतिक्रिया. एकत्र आले तर कुणाचं पोट दुखतंय, अजित पवारांची मिश्किली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरच्या पोस्टची चर्चा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हस्तांदोलनाचा फोटो. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या 7 प्रतिसादावरती मनसेमधून विपरीत प्रतिक्रिया. अशी अभद्र युती होऊ नये, अमेय खोपकर यांचे ट्विट. तर महाराष्ट्राच्या नावाखाली स्वतःचं हित पाहत असाल तर चूक, दरेकरांचा टोला. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, यामध्येच महाराष्ट्राचं हित. रोहित पवार यांची भावना. कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी सुवर्णक्षण असल्याची प्रतिक्रिया. मनसेच्या संदीप देशपांडेंचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र. मराठ्यांचे मागील 200 वर्षातलं उदाहरण देताना तिथे कुणालाही सक्ती नव्हती, मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल. राज्य सरकारला सांगून हिंदीची सक्ती थांबवण्याची केली विनंती. पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल. घैसास दोषी असल्याचा ससून हॉस्पिटलचा अहवाल. वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचाही ठपका. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार. नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येणार. राहुल गांधी अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दाखल. उद्या आणि परवा अमेरिकेमधल्या भारतीयांसोबत संवाद साधणार. ब्राऊन विद्यापीठामध्ये देणार व्याख्यान. पुढील 1 महिना सुरक्षा दलांच्या कारवाया थांबवा. नक्षल्यांची सरकारकडे पत्राद्वारे गयावया. आमच्याही कॉम्रेड्सना सुरक्षा दलांवरती गोळ्या न चालवण्याच्या सूचना. नक्षल्यांच्या पत्रात उल्लेख. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातल्या असंतोषाला फुटली वाचा. 50 राज्यांमध्ये 400 रॅलीज. लोक रस्त्यावर उतरले. ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी. नौदलासाठी राफेल विमान खरेदीबाबत भारत फ्रान्स यांच्यामध्ये महिना अखेर करार होण्याची शक्यता. 26 मरीन राफेलसाठी 64,000 कोटींच्या कराराची अपेक्षा. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सचा आज सामना. आव्हान टिकवण्यासाठी आरसीबीच्या फलंदाजांना शिकस्त करावीच लागणार. कोहली, सॉल्टसह पाटीदार, जितेश शर्मा याच्यावरती मदार.